तर मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतच चाललाय। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे दिल्लीत आहेत। केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंडे जात असल्याचं सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही 3 दिवस दिल्लीत असणार आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जात आहेत, पण वाल्मिक कराडवरून महाराष्ट्रातला राजकीय तणाव पाहता या दौऱ्यांचा राजकीय अर्थ काढला जातोय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यानंतर मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचीही भेट घेतली। त्यामुळे आता दिल्लीत मुंडेंच्या राजीनाम्यावर काही निर्णय होणार का याची चर्चा आता सुरू आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आता दिल्लीत दाखल झालेले आहेत। पहाटे 3 वाजता दिल्लीत ते दाखल झाले आहेत। प्रफुल्ल पटेल यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती आता आपल्याला मिळते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, धनंजय मुंडे हे अखेर दिल्ली दरबारी आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। धनंजय मुंडेंनी जे अधिकृत कारण दिले त्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री केंद्रीय स्तरावरचे त्यांची ते भेट घेणार आहेत, प्रल्हाद जोशींची ते भेट घेणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं असलं तरी सुद्धा याविषयीचे स्वाभाविक अर्थ हेच निघतील की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना यापूर्वी एकदा अजित पवार हे एकटे अमित शहा यांना भेटून गेले होते। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस महायुतीचा कोणताही विषय असतो किंवा महाराष्ट्रातील सत्ता वाटपाचा प्रश्न असतो त्यावेळी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे एकटे भेटत नाहीत अमित शहांना, तर त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा असतात। गेल्या वेळी मात्र अजित पवार एकट्याने भेटून गेले आणि त्यावेळी असं म्हटलं गेलं की शरद पवारांसोबतचं मर्जर याविषयीची चर्चा करायला अमित शहा यांच्याकडे आलो होतो, परंतु शक्यता होती की धनंजय मुंडे आणि बीड प्रकरणाचा आढावा हा केंद्रीय स्तरावरूनही घेतला गेला आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे स्वतः दिल्लीमध्ये येत आहेत। आणि विशेष म्हणजे याच वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा दिल्लीत असणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत आहेत। ते दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या या दिल्ली दौऱ्यानंतर काही लक्षवेधी अशा स्वरूपाचे निर्णय महाराष्ट्रामध्ये नक्की होऊ शकतात। ते कसे होत आहेत ते पाहणं आगामी काळात औत्सुक्याचं ठरेल। नक्कीच सोमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।